यार आम्ही 2020 मध्ये क्रेडिट कार्डचे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली होती. तेव्हा लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड मध्ये खूपच लिमिटेड कार्ड्स होते. बँक्स या कॅटेगरीकडे थोडंसं कॅज्युअली पाहत होते. सगळ्या बँक्स मिळून फक्त 10 ते 15 कार्ड्स असायचे आणि त्यातले 2 ते 3 कार्ड्स होते, ज्यामध्ये एक Amazon ICICI होता, एक ॲक्सिस फ्लिपकार्ट होता. यामध्ये फीज होती, पण 3-4 वर्षांपूर्वी लाईफ टाइम फ्री मिळायचे. पण इकोसिस्टम इतक्या वेगाने इव्हॉल्व्ह होत आहे की गेल्या 2 ते 3 वर्षापासून बँक्सनी या कॅटेगरीला खूप सिरियसली घ्यायला सुरुवात केली आणि या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे UPI आणि क्रेडिट कार्ड्सची लिंकिंग. म्हणजे हा एक असा इन्फेक्शन पॉइंट ठरलाय ज्याने एक फक्त फ्री क्रेडिट कार्ड नाही तर एकूणच क्रेडिट कार्ड्सचा पूर्ण ट्रॅजेक्टरी बदलून टाकला. आता जवळजवळ प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला खूप चांगले कार्ड्स पाहायला मिळतील. याच कारणामुळे या व्हिडिओमध्ये आपण 6 कॅटेगरीज मध्ये बेस्ट लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड्स पाहणार आहोत. फूड डिलिव्हरी आणि ग्रोसरीज, ट्रॅव्हल, UPI, ऑनलाईन शॉपिंग, कॅशबॅक आणि ओव्हरऑल. चला सर्वात आधी पाहूया बेस्ट फ्री क्रेडिट कार्ड फॉर कॅशबॅक. आणि यामध्ये खूपच ऑब्वियस पिक आहे Amazon ICICI क्रेडिट कार्ड. हा खरं तर ऑब्वियस पिक आहे, पण आम्ही हा पिक केलाय कारण हा एकमेव असा कार्ड आहे जो प्राईम युजर्ससाठी Amazonवर 5% कॅशबॅक देतो, तेही विदाउट एनी कॅप. विदाउट एनी कॅप ही जी गोष्ट आहे ना ती खूपच महत्वाची असते. बाय द वे, माझ्या मते हा कार्ड जवळजवळ सगळ्यांचाच फेवरेट बनलेला आहे. ऑनेस्टली सांगायचं तर हा माझाही फेवरेट कार्ड आहे. मी स्वतः गेल्या 5 वर्षापासून हा कार्ड वापरते आणि कधीही डिसअपॉइंटेड झालेली नाही. या कार्डची USP जसे मी सांगितली की हा कार्ड प्राईम युजर्ससाठी Amazonवर 5% कॅशबॅक देतो, नॉन प्राईम मेंबर्ससाठी 3% आणि Amazon मर्चंट पार्टनर्स जसं मेक माय ट्रिप, डॉमिनोज, डान्झो, उबर, अर्बन कंपनी ह्या सगळ्यांवरती 2% कॅशबॅक देतो. खरं तर असे 100+ पार्टनर्स आहेत जिथे तुम्ही हा 2% कॅशबॅक अर्न करू शकता. याशिवाय बाकी सगळ्या पेमेंट्सवर फ्युएल आणि गोल्ड वगळता हा कार्ड 1% कॅशबॅक देतो. Amazon ICICI क्रेडिट कार्ड हा अजूनही मोजक्या कार्ड्स पैकी एक आहे जो इन्शुरन्स पेमेंट्सवर 2% कॅशबॅक देतो. तुम्ही Amazon पे द्वारे पेमेंट केल्यास 2% मिळतो, नाहीतर इन्शुरन्स पेमेंट्सवर 1% कॅशबॅक मिळतो. हा कार्ड अप्लाय करण्यासाठी जर तुम्ही आधीच ICICI बँकचे कस्टमर असाल तर तुमची मिनिमम सॅलरी 25,000 रुपये दर महिना असली पाहिजे. आणि जर तुम्ही ICICI बँक कस्टमर नसाल तर तुमची सॅलरी मिनिमम 35,000 रुपये दर महिने असायला हवी. या कार्डचा एक डाऊन साइड इतकाच आहे की हा कार्ड मिळणं थोडंसं कठीण आहे. म्हणजे याचा अप्रुव्हल रेट थोडा कमी आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे हा कार्ड आधीपासून असेल किंवा तुम्ही अप्रूव्ह झाला असाल तर स्वतःला लकी समजा आणि या कार्डचा फुल फायदा घ्या. आपली पुढची कॅटेगरी आहे बेस्ट कार्ड फॉर ऑनलाईन फूड डिलिव्हरी आणि ग्रॉसरी शॉपिंग. या कॅटेगरीमध्ये माझी पिक असेल स्विगी HDFC क्रेडिट कार्ड. मला माहिती आहे की साधारणपणे हा कार्ड घ्यायला 500+ GST फीज लागते, पण सध्या जवळजवळ सगळ्यांनाच हा कार्ड लाईफ टाइम फ्री मिळतंय. ही ऑफर तुम्हाला स्विगी ॲपवर दिसेल. वेलकम बेनिफिट म्हणून या कार्ड सोबत तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी 3 मंथ स्विगी वन मेंबरशिप मिळते. जर तुमच्याकडे आधीच मेंबरशिप असेल तर तुम्ही ती 3 महिन्यांनी एक्सटेंड करू शकता. या कार्डचा मेन USP असा आहे की तुम्हाला स्विगीवर 10% कॅशबॅक मिळतो. यामध्ये फूड ऑर्डर्स, इन्स्टामार्ट, डाईन आउट आणि जिनी सगळं इन्क्लुडेड आहे. यार ऑनेस्टली सांगायचं तर मी अजून कोणताही असा बिगिनर्स कार्ड पाहिलेला नाही ज्यामध्ये 10% कॅशबॅक मिळतो. आणि चांगली गोष्ट म्हणजे या कॅशबॅकची लिमिट 1500 पर महिने आहे, जी खरंच खूप चांगली आहे. याशिवाय तुम्हाला नायका, बुक माय शो, ओला, मिंत्रा, Amazon, उबर या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाईन स्पेंडसाठी 5% कॅशबॅक मिळतो. याची लिमिट 1500 रुपये दर महिन्याची आहे. याशिवाय बाकी सगळ्या पेमेंट्सवर म्हणजे फ्युएल, रेंट, वॉलेट लोडिंग आणि EMI वगळता हा कार्ड 1% कॅशबॅक देतो. ऑनेस्टली मला वाटतं की हा कार्ड पुढल्या 2 ते 3 वर्षात Amazon ICICI इतकाच पॉप्युलर होण्याची क्षमता ठेवतो. जर तुम्ही महिन्याला 2,000 ते 3,000 रुपये जरी फूड ऑर्डरिंग आणि ग्रॉसरीजवर खर्च करत असाल तर हा कार्ड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवा. हा कार्ड अप्लाय करण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी 25,000 रुपये दर महिने असायला हवी आणि सिबिल स्कोर 700+ असायला हवा. या कॅटेगरीमध्ये अजून एक चांगला कार्ड आहे HSBC लाईफ प्लस, जो ग्रोसरी, फूड डिलिव्हरी आणि डायनिंग स्पेंड्सवर 10% कॅशबॅक देतो, तेही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी. पण त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये प्लस GST द्यावे लागतात आणि तो कार्ड लाईफ टाइम फ्री ऑफर मध्ये नाहीये. आपली पुढची कॅटेगरी कदाचित या व्हिडिओ पाहणाऱ्या बऱ्याच लोकांसाठी सगळ्यात महत्वाची कॅटेगरी असेल बेस्ट लाईफ टाइम फ्री कार्ड्स फॉर UPI स्पेंड्स. या कॅटेगरीमध्ये एक खूप इंटरेस्टिंग कार्ड आलाय. यामध्ये मी रेकमेंड करेन credit.pay येस बँक एस रुपे क्रेडिट कार्ड. हा एक खूप सिंपल
नो नॉनसेन्स UPI क्रेडिट कार्ड आहे, ज्यामध्ये सगळ्या स्पेंड कॅटेगरीज मध्ये डिसेंट रिवॉर्ड्स मिळतात. 2025 पर्यंत हा कार्ड सगळ्या UPI स्पेंड्स वर फ्लॅट 2% कॅशबॅक देत होता, तेही आणि कॅपिंग शिवाय. 2026 मध्ये त्यांनी हा 2% वाढवून 3% केला. म्हणजे आता तुम्हाला सगळ्या UPI स्पेंड्स वर 3% फ्लॅट कॅशबॅक मिळेल, पुन्हा विदाउट एनी केपिंग. पण हो, हा कॅशबॅक तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन्स क्रेडिट पे ऍप वरून कराल. मला माहिती तुम्ही विचार करत असाल की यार बेस्ट UPI क्रेडिट कार्ड कॅटेगरीमध्ये सुपर मनी क्रेडिट कार्ड का रेकमेंड नाही करत आहे? ते सुद्धा लाईफ टाइम फ्री आहे आणि 5% कॅशबॅक देतं. इथे मी क्लिअर करू इच्छिते की सुपर मनीचे सिंपल व्हेरियंट्स आहेत, एक कोटक सोबत आणि एक ऍक्सेस सोबत. 5% कॅशबॅक कोटक व्हेरियंट सोबत मिळतो आणि तेही सुद्धा फक्त मिंत्रावर. नॉर्मली सुपर मनी कार्ड 3% कॅशबॅक देतो, पण क्रेडिट पे सारखा सुपर मनी हा 3% विदाउट एनी कॅपिंग देत नाही. आधी याची कॅपिंग होती 500 रुपये, पण आता त्यांनी सिस्टम चेंज करून थोडंसं कॉम्प्लिकेट बनवलंय. 3% रेटवर तुम्ही किती कॅशबॅक अर्न करू शकता सुपर डॉट मनी ऍपद्वारे, हे आता अदर स्पेंड्स मधून मिळालेल्या टोटल कॅशबॅकवर डिपेंड करतं. एक्झाम्पल, जर तुम्ही Amazon किंवा स्वाईप्सवर 200 रुपये कॅशबॅक कमवलेत, तर तुमची 3% सुपर डॉट मनी UPI कॅशबॅक लिमिट सुद्धा 200 रुपयेच होईल. यार मला माहिती आहे तुमचं काय मत आहे, पण मला माझ्या कार्डवर अशा सगळ्या रेस्ट्रिक्शन्स अजिबात आवडत नाही. क्रेडिट पे साधारणपणे 3% कॅशबॅक देतं, पण जर तुमचे मंथली स्पेंड्स 25,000 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला सगळ्या UPI स्पेंड्सवर 5% कॅशबॅक मिळेल. जर तुम्ही क्रेडिट पे ऍप वरून डिजिटल गोल्ड घेत असाल तर त्यावरही तुम्हाला 5% कॅशबॅक मिळतो. आणि हे सगळं पुरेसं नव्हतं तर या UPI कॅशबॅकचा वापर करून तुम्ही Amazon पे, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमॅटो वगैरे ब्रँड्सवर 6 ते 24% पर्यंत डिस्काउंट मिळू शकता. क्रेडिट पे ऍप वर तुम्हाला या ब्रँडचे शॉपिंग वाउचर्स मिळतात आणि हे वाउचर्स तुम्ही कॅशबॅक वापरून 6 ते 24% डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकता. हा कार्ड अप्लाय करण्यासाठी तुमचं मिनिमम एज 21 वर्ष असायला हवं, मिनिमम सॅलरी 25,000 रुपये दर महिने असायला हवी आणि मिनिमम सिबिल स्कोर 730 असायलाच हवा. याशिवाय कार्ड मिळणार नाही. आणि यार फक्त BKFIT सबस्क्रायबर्ससाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्ही हा कार्ड खाली दिलेल्या लिंक वरून अप्लाय केला तर तुम्हाला 1000 रुपयाचा जॉईनिंग बोनस मिळेल, म्हणजे लिटरली फ्री मनी. आणि कारण कार्ड तर लाईफ टाइम फ्री आहेच, तुम्हाला फक्त क्रेडिट पे ऍप वर लिंक केल्याबद्दलच 1000 रुपये मिळतात. पण हे तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अप्लाय कराल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया नीट लक्षात ठेवा आणि अप्लाय करा. चला याच सोबत आपण पुढची कॅटेगरी पाहूया, बेस्ट ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड. आणि या कॅटेगरीमध्ये आमचा पिक असेल AU इक्सिगो क्रेडिट कार्ड. 2025 मध्ये आम्ही स्केपिया क्रेडिट कार्ड पिक केला होता, पण अलीकडे स्केपियाने त्यांचा क्रेडिट कार्ड डिव्हॅल्यू केलाय. स्केपियाचा खूप चांगला USP असा होता की जर तुम्ही मागच्या महिन्यात मिनिमम 10,000 रुपये स्पेंड केले तर अनलिमिटेड डोमेस्टिक लाउंज ऍक्सेस मिळत होता. पण आता स्केपियाने ही लिमिट 20,000 रुपये केली आहे. हे फक्त एक सिग्नल आहे की पुढे अजून डिव्हॅल्युएशन होणार आहे, म्हणूनच आम्ही यावेळी हा कार्ड पिक करत नाही. AU इक्सिगो बद्दल बोलायचं झालं तर याची फीज 999 प्लस GST आहे, पण सध्या लिमिटेड टाइम साठी लाईफ टाइम फ्री ऑफर चालू आहे. लाउंज ऍक्सेस बद्दल बोलायचं झालं तर हा कार्ड 8 कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लाउंज ऍक्सेस, 8 रेल्वे लाउंज ऍक्सेस आणि 1 इंटरनॅशनल लाउंज ऍक्सेस देतो. डोमेस्टिक लाउंज ऍक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला 20,000 रुपये स्पेंड करावे लागतील, पण ही लिमिट 1 क्वार्टरसाठी आहे, 1 महिन्यासाठी नाही, जी खूप रिअलिस्टिक आहे. स्केपिया प्रमाणेच हा कार्ड सुद्धा सगळ्या इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्सवर 0 फॉरेक्स मार्कअप देतो. हा कार्ड ऑनलाईन स्पेंड साठी प्रत्येक 200 रुपये खर्चावर 10 रिवॉर्ड पॉइंट्स देतो आणि ऑफलाईन ट्रान्झॅक्शन साठी प्रत्येक 200 रुपये खर्चावर 5 पॉइंट्स देतो. हे इक्सिगो मनी मध्ये कन्वर्ट केल्यास 2.5% रिटर्न्स होतात आणि कॅशबॅक किंवा Amazon वाउचर्स मध्ये कन्वर्ट केल्यास 1.25% चे रिटर्न्स मिळतात. याशिवाय तुम्हाला इक्सिगो प्लॅटफॉर्म वरून फ्लाइट्स आणि हॉटेल्स बुक केल्यास दर महिन्याला 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळतात. हा कार्ड घेण्यासाठी तुमची मिनिमम मंथली सॅलरी 25,000 रुपये असायलाच हवी, मिनिमम एज 21 असायलाच हवं आणि मिनिमम सिबिल स्कोर 720 असायला हवा. आपली शेवटची कॅटेगरी आहे बेस्ट फ्री क्रेडिट कार्ड फॉर ऑनलाईन शॉपिंग. आणि या कॅटेगरीमध्ये सुद्धा एक नवीन कार्ड आलाय, ज्युपिटर एज प्लस. नोव्हेंबर 2025 आधी ज्युपिटर एज लाईफ टाइम फ्री मिळत होता, पण आता कंपनी एज प्लस हा लाईफ टाइम फ्री देते. आता यामध्ये एक डिस्क्लेमर आहे की जर तुम्ही एज वरून एज प्लस मध्ये अपग्रेड केलं तर तुम्हाला 499 रुपीज द्यावे लागतील, पण नवीन ऍप्लिकेशन साठी सध्या लाईफ टाइम फ्री आहे.
या कार्डचा सगळ्यात मोठा हायलाइट म्हणजे Amazon, फ्लिपकार्ट, मिंत्रा, अजिओ, झारा, नायका, क्रोमा, रिलायन्स ट्रेंड्स यासारख्या काही सिलेक्टेड ब्रँड्सवर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतो. पण एका ब्रँडवर मॅक्झिमम 500 रुपयाचा कॅशबॅक मिळतो दर महिन्याला आणि सगळ्या ब्रँड्सवर मिळून टोटल मॅक्झिमम 1500 रुपये कॅशबॅक मिळतो दर महिन्याला. याशिवाय तुम्हाला मेक माय ट्रिप, इज माय ट्रिप, यात्रा, क्लिअर ट्रिप यांच्यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर ट्रॅव्हलसाठी 5% कॅशबॅक मिळतो. पण पुन्हा इथेही मॅक्झिमम लिमिट 1000 रुपये दर महिन्याची. याशिवाय बाकी सगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पेंड्स वरती तुम्हाला 1% मिळतो. यामध्ये अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला डायरेक्ट कॅशबॅक तुमच्या स्टेटमेंट मध्ये लगेच मिळत नाही. तुम्हाला ज्युएल्स मिळतात आणि 5 ज्युएल्स म्हणजे 1 रुपया. आम्हाला जनरली डायरेक्ट कॅशबॅक जास्त आवडतो कारण ज्युएल्स कन्वर्ट करायला एक ऍडिशनल स्टेप लागते. पण सध्या तरी आपल्याला याच सोबत राहावं लागेल. हा कार्ड घेण्यासाठी तुमची मिनिमम मंथली सॅलरी असली पाहिजे 15,000 रुपये दर महिने, मिनिमम एज असला पाहिजे 21 आणि मिनिमम सिबिल स्कोर असला पाहिजे 700. इतकंच. हे सगळे होते आमचे रेकमेंडेशन्स. बाकी यार, जर तुम्ही बेस्ट ओव्हरऑल लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड शोधत असाल तर credit.pay, येस बँक, एस रुपे क्रेडिट कार्ड नक्की कन्सिडर करा. जवळजवळ सगळ्या कॅटेगरीज मध्ये याचं रिवॉर्ड स्ट्रक्चर चांगलं आहे. हा कार्ड अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे आणि जर हा कार्ड खाली दिलेल्या लिंक वरून अप्लाय केलात तर तुम्हाला 1000 रुपयाचा जॉईनिंग बोनस सुद्धा मिळेल. सो येस, धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी. पुढच्या व्हिडिओसाठी नक्की वाट बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.